आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर। या जगातलं जेवढे काही जीव आलेले महाराज त्याला जाणंच आहे, ते मी असो का तुम्ही असो, प्रत्येकाला जावंच लागणार आहे। आम्ही कुठेही वर्ष श्राद्धाला गेलो की फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय आम्हाला सांगतात, दादा एवढे चांगले आमचे वडील होते, आम्हाला कसे सोडून गेले। एक विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान विठ्ठल विठ्ठल। दररोजचा अनुभव आहे। कुठेही कीर्तनाला जा, फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय आम्हाला सांगतात, कुठेही कीर्तनाला गेल्यानंतर फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय आम्हाला पहिला प्रश्न करतात, बाबा एवढे चांगले वडील आमचे आम्हाला कसे सोडून गेले। एक काही म्हणतात, महाराज रात्रंदिवस ज्या मायमाऊलीने आमच्यासाठी कष्ट केले, नेमके आता खायचे दिवस आले, आम्हाला कसे सोडून गेली। दोन काही म्हणतात, महाराज सुखदुःखामध्ये माझी पत्नी माझ्यासोबत उभं राहायची, मला या करोनाच्या काळात कशी सोडून गेली। तीन आणि काही म्हणतात, एवढा लक्ष्मणासारखा माझा पाठीराखा असणारा भाऊ मला कसा सोडून गेला। चार लक्ष देऊन ऐका, माणसं तुम्हाला आणि मला सोडून गेले हे विशेषच नाही आहे दादा। माणसं तुम्हाला आणि मला सोडून गेले हे विशेष नाही आहे, माणसं आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे हेच मोठं विशेष आहे महाराज। कारण जाणं या निसर्गाचा नियम आहे। जगाच्या मालकाच्या बापाला जर या मृत्यू लोकाची यात्रा संपवावी लागली तर तुमचा आणि माझा बाप तुम्हाला आणि मला सोडून गेला, यात काय विशेष आहे। जीवते पामर आजीव के देते पामर आजीव किते पामर आए थे नाही उर आले अवतार तेरते पामर जीव किती एरते पामर जीव किती नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती। जाणं या निसर्गाचा नियम आहे, जाणं या प्रकृतीचा नियम आहे। मी तर बसणाऱ्या मायबापाला एक विनंती करील, तुम्ही कोणाच्या वर्ष श्राद्धाला गेले, कोणाच्या दशक्रिया विधीला गेले किंवा कोणाच्या पुण्यतिथीला गेले की नुसतं तिथं गेल्यानंतर बुंदी भात नका खात जाऊ, तो घरी खायला भेटतोय आपल्याला। त्या वर्ष श्राद्धाला गेल्यानंतर, त्या पुण्यतिथीला गेल्यानंतर हाही विचार जीवनामध्ये कधीतरी करत जा की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझं वर्ष श्राद्ध घातलं पाहिजेत महाराज, मी गेल्यानंतर माझ्या घरच्यांनी माझी पुण्यतिथी केली पाहिजेत, हे प्रत्येकाने कळलं पाहिजे। म्हणून सांगू का महाराज, मनुष्य जीवन किती जगला याला महत्व नाही, जीवन जगला कसं याला खूप महत्व आहे। कबीर बाबा खूप गोड वर्णन करतात, कबीरा बस आता असं ठेव, आता येतो व्यवस्थित आवाज। कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे। असं जीवन जगा की तुम्ही गेल्यानंतर लोकांनी तुमच्यासाठी रडलं पाहिजे। खरं सांगू का, हे व्यासपीठावर कीर्तन करत असताना नुसतं लग्नाचेच विचार डोक्यात येतात महाराज, कारण इथं भरपूर नवरदेव येऊन गे। स्थान महात्म्य जे सांगितलेलं आहे ते अवघडे, लक्ष देऊन ऐका। जीवन जगत असताना तुम्ही एवढं चांगलं नका जगू की तुमच्यासाठी तुमचा बीड जिल्हा रडेल। बीडच जिल्हा आहे तुम्हाला, लातूर। तुम्ही एवढं चांगलं नका जगू की तुमच्यासाठी तुमचा लातूर जिल्हा रडेल, पण कमीत कमी तुमचा रेणापूर तालुका तुमच्यासाठी रडला, अहमदपूर तालुका रडला पाहिजे, एवढं तर चांगलं जगा। बरं नका का तुमचा तालुका रडेनं कमीत कमी आपलं किनगाव आपल्यासाठी रडलं पाहिजे, एवढं तर चांगलं जगलंच पाहिजेत। अहो काही काही माणसं एवढे वाईट असतात की त्यांच्या मरणाची वाट त्यांचे घरचे पाहतात, काय करतात,
आणि या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी खंत एक सांगतो महाराज, तुम्हाला लक्ष देऊन ऐका. माणसं किती चांगले होते, माणसं किती गोड होते, माणसाचा स्वभाव कसा होता, माणसं किती सुंदर होते, हे कळण्यासाठी माणसाला मरावं लागतं, जिवंतपणी कळत नाही दादा. माणूस चांगला होता हे लोक चर्चा केव्हा करतात? अंत्ययात्रेमध्ये करतात. ओ दादा, ओ काका, काय गोड माणूस होता हो, याच्यासारखा चांगला माणूस आमच्या किनगावमध्ये नव्हता महाराज. परमार्थाला मदत करायचा, गोरगरिबाला सहकार्य करायचा, एवढा चांगला माणूस देव कसा बर घेऊन गेला. अशी जर कोणी कोणाच्या अंत्ययात्रेमध्ये चर्चा करत असेल तर समजून चला हा मनुष्य जीवनभर चांगला जगलाय. पण काही लोक मेले की तिकडं लोक गावऱ्या रचत असतात आणि तंबाखूला चुना लावत म्हणतात, महाराज बरं झालं हो आमच्या किनगावची घाण गेली, असंही बोलतात महाराज लोक. ह्या माणसाने एक सुद्धा सप्ताह चांगला होऊ दिला, याने एक सुद्धा ग्रामपंचायत बिनविरोध होऊ दिली. मला तर कधी कधी हसू येतं. देवानं जेवढे काही प्राणी निर्माण केले तेवढे सगळे आडवे दादा. कुत्रा आडवं, मांजर आडवी, गाय आडवी, बैल आडवा, म्हैस आडवी, सगळे आडवेचे. फक्त एकच उभं जन्माला घातलेलं आहे. देव तर डोक्याला हात लावून बसला. हे उभं असून एवढं आडवं चालतं, बाय चान्स आडवं असतं तर किती आडवं चाललं असतं. 100 मांजरी आडव्या जाऊ द्या, तुमचं काम होईल. पण गावातला एक माणूस जर गेला ना तर गावाचा सप्ताह होत नाही, एवढी ताकद आहे माणसामध्ये. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, थोडं दिवस जीवन जगा दादा. माझ्या ज्ञानोबरायचं आयुष्य फक्त 22 वर्षाचं होतं. माझ्या तुकोबरायचं आयुष्य 42-43 वर्षाचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य फक्त 45-46 वर्षाचं होतं. पण काम एवढं सुंदर केलं, कार्य एवढं गोड केलं महाराज. चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळत राहील. ऐका. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, हो राहिला तर कीर्ती जगा माझी, जगा माझी, राहिला तर कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला तर कीर्ती जगा माझी, राहिला तर कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर गेले दिगंबर ईश्वर विभूती, हो राहिला तर कीर्ती जगा माझी, जगा माझी, राहिला तर कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर राहिला तर कीर्ती जगा माझी, राहिला तर कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुमची उत्तम कीर्ती जर तुमची या जगामध्ये शिल्लक राहा वाटत असेल तर प्रत्येकानं आपल्या जाण्याची तयारी केली पाहिजेत महाराज. मी खरं सांगू का, हा महाराष्ट्रामध्ये कोणाच्याही जयंत्या महाराष्ट्र नाही साजऱ्या करत महाराज, कोणाच्याही पुण्यतिथ्या नाही साजऱ्या करत हो. का छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो आपण, का अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी करतो, का झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती साजरी करतो, का भगवान बाबासारख्या महात्म्याची जयंती साजरी करतो? याचं कारण असं आहे महाराज, हे लोक जगले फक्त समाजासाठी, स्वतःसाठी जगलेच नाही महाराज. आणि एक वाक्य माझं लिहून ठेवा काळजावर तुम्ही, खूप गोड वाक्य आहे. ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला ना दादा, ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला, त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त सुद्धा त्याची दशक्रियाविधी घालत नाही. पण ज्या रक्ताने जीवनभर या समाजाचा विचार केला, ज्या रक्ताने जीवनभर या देशाचा विचार केला, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणून बसणाऱ्या मायबापाला माझी विनंती आहे, सगळ्या गोष्टीची तयारी करणारे लोक आपण कधीतरी आपण जाणारो याची तरी तयारी केली पाहिजे.
2022 मध्ये 2024च्या आमदारकीची तयारी सुरू केलेली आहे आपण. 2022 मध्ये 2024च्या आमदारकीची तयारी सुरू केली. जिल्हा परिषदच्या तारखी डिक्लेअर व्हायच्या तरी सुद्धा आपण भेटीगाठी सुरू केल्या. घर कसं बांधायचं सुरू केलंय, बंगला कोणता बांधायचा, गाडी कोणती घ्यायची, माझ्या मुलीचं लग्न कसं करायचं, मुलाला इंजिनियर करायचं, मुलीला MBBS करायचं, सगळ्या गोष्टीसाठी विचार करताय ना मायबाप. मग तुम्ही ही लोकांची यात्रा कधी ना कधीतरी संपवणार आहे, मग मी जाणार आहे, मग आपल्या जाण्याची तयारी सुद्धा केली पाहिजे. लोक म्हणतील जाण्याची काय तयारी आहे, लक्ष देऊन ऐका. एक क्षण सुद्धा माझ्या भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुमच्या जाण्याची तयारी आहे. एक क्षण सुद्धा माझ्या भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणे ही तुमच्या जाण्याची तयारी आहे. तुम्ही सगळे जेवढे काही मंडळी कीर्तनासाठी आलेले आहे ना, तुम्ही देवाचे उपकार माना की एवढ्या मोठ्या करोनाच्या लाठेमध्ये तुम्ही जिवंत आहे असं समजा. माझ्या देवानं तुमच्यावर आणि माझ्यावर केलेले उपकारच आहे महाराज. नाही तर कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले हो. 15 दिवसापूर्वी तुळजापूर तालुक्यात एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो मी. एकाच कुटुंबातले 6 लोक गेलेले दादा. फक्त एक छोटी मुलगी जिवंत आहे आणि एक छोटा मुलगा जिवंत आहे. अख्ख्या गावकऱ्या मिळून त्यांचं वर्ष श्राद्ध केलं, काहीच कळत नाही. छोटीशी 2 वर्षाची मुलगी आहे आणि 4 वर्षाचा मुलगा आहे. करोनानं खूप वाईट केलं. फक्त माझ्या मनात एक खदखद आहे, माझ्या मनात एक वाईट वाटतंय. लोक गेले याचं वाईट नाही, पण जे लोक जायला पाहिजे होते ते नाही गेले, नको ते लोक गेले. कळलं का तुम्हाला? कोरोनाच्या काळामध्ये जे जायला पाहिजे होते ते गेलेच नाही. ज्यांनी अख्ख्या गावाला त्रास दिला त्यांचा 25 कोर असून सुद्धा ते नालायक घरी आलो. आणि ज्या बिचाऱ्याने जीवनभर परमार्थ केला, कधी कोणाला त्रासच दिला नाही, त्या बिचाऱ्याला फक्त सर्दी व्हायचं निमित्त झालं, खोकला यायचं निमित्त झालं, दवाखान्यात गेला तर परत आलाच नाही महाराज. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, जीवन जगत असताना असं जगा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध दरवळला पाहिजे. काय गोडप्रमाणे ऐका. तुका म्हणे कामर नाची सरे, तुका म्हणे कामर नाची सरे, तुका म्हणे तुका म्हणे सरे, तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे मरणाची सरे, तुका म्हणे उत्तमाचे उरे कीर्ती मागे, उत्तमाची कीर्ती मागे, माई के दुःखाची जनते कीर्ती, माई के दुःखाची जनती कीर्ती, माई दुःखाची जनती कीर्ती, माई के दुःखाची जनती. तुका म्हणे का मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे का मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुमची उत्तम कीर्ती जर या जगामध्ये शिल्लक राहा वाटत असेल ना, तर प्रत्येकाने आपल्या जीवनाची जाण्याची तयारी केली पाहिजे. महाराज, या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला विचार करायला लावतात. काही लोक तुकोबरायकडे गेले. तुकोबराया ऐका ना, काय मनुष्य जन्मतःच विचारवंत आहे. आज तुम्ही एवढा हंडे कुटुंबियांनी एवढं गोड नियोजन केलंय, 2-3 हजार लोकांचं जेवण ठेवलंय, एवढे गुणीजन, एवढे गायक वादक, अरे बसणाऱ्या लोकांना सुद्धा कूलरची व्यवस्था आहे, जेवायला सुद्धा खुर्ची वगैरे, एवढं सुंदर एवढं गोड नियोजन केलंय. मग हे नियोजन विचाराने केलं का विचाराने केलं दादा तुम्ही? विचाराने केलं. 4 महिन्यापूर्वी तारीख घेतली, तेव्हापासून हे गायक बोलवायचे, हे वादक बोलवायचं, हे यूट्यूब चॅनल बोलवायचं, हे सगळं जे नियोजन केलं हे विचाराने केलं का विचाराने? विचाराने. मग मुलांना इंजिनियर सुद्धा विचाराने करतोय आपण. शेतामध्ये एका एकराला 15-15 क्विंटल कापूस काढतोय, विचारानेच काढतोय.
कस कापूस लावून द्याला आणि घरी झोपला जमल? नाही 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 नाही. मग आम्ही जर एवढे विचारवंत आहोत तर या अभंगामध्ये तुकोबराय तुम्हाला आणि मला विचार करायला का लावतात? हा पहिला प्रश्न आहे, लक्ष देऊन ऐका. तुकोबराय सांगतात, बाबा तुम्ही विचार करत नाही असा आरोप नाहीये माझा तुमच्यावर. जन्मतः प्रत्येक व्यक्ती विचारवंतच आहे, पण विचार फक्त संसाराचा करतात. परमार्थाविषयी सगळे लोक झोपलेले आहे आणि परमार्थाविषयी झोपलेल्या प्रत्येक माझे बापाला तुकोबराय मार्गदर्शन करतात. खूप गोड अभंग आहे. उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ. स्मरण करा पंढरीनाथ. भावे चरणी ठेवा भावे चरणी ठेवा माता. सुखवी व्यथा जन्माचा सुखवी व्यथा जन्माचा धनधारा पुत्र जन धनधारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन. हा उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता वारे आता उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता भावे चरणी ठेवा माता भावे चरणी ठेवा माता भावे चरणी ठेवा माता. सुखवी व्यथा जन्माचा जन्माच्या व्यथा जन्माचा जन्माच्या धनदारा पुत्र जन 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 धनदारा धनदारा जन. परमार्थाविषयी झोपलेल्या प्रत्येक साधकाला तुकोबराय मार्गदर्शन करत असताना सांगता सर्व साधू संतांनी केले. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. कधीतरी आपण आपल्या जीवनाचा यथार्थ विचार केला पाहिजेत महाराज. आपण आलोय कुठून? कोहम कथमिदम जातं मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं, याचा विचार नक्कीच केला पाहिजेत. मी माफी मागून एक वाक्य बोलू का दादा? लक्ष द्या थोडं माझ्याकडे. आम्हाला असं वाटलं होतं करोनाचं संकट आलंय, लाखानं नाही कोटीनं लोक मेलेले आहे महाराज देशामध्ये. 50,000 गाव आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, कमी जास्त थोडेफार असतील पण 50,000 धरा. तर 50,000 गुणिले प्रत्येक गावाचे 20-20च धरा फक्त. किती धरा? 50,000 गुणिले 20 लोक थोडे नाही मेले. मग लक्ष देऊन ऐका. असं वाटलं होतं करोनाच्या काळामध्ये एवढे लोक मेले, लोक आता परमार्थ करतील. नाही 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 नाही, उलट लोक जास्त बिघडले हो. लोक डायरेक्ट म्हणतात महाराज आता कोणता रोग कधी येईल काही सांगता येत नाही, त्याच्यामुळं खाऊन घ्या पिऊन घ्या. पहिला आठवड्यातून जात एकदाच खात होती, आता आठवड्यातून 6 दिवस खाती, फक्त सोमवार आणि शनिवार खात नाही. अवघड झालंय. एक वाक्य सांगू का महाराज तुम्हाला? मानवी देहाची इति कर्तव्यता काय आहे, मानवी देहासाठी दिलाय कशासाठी, प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया, कमी कर ना थोड़ा, सुख से सोया, अरे नाहक जमाना खोया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं प्रमाण आहे. तो जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, अरे अमृत को छोड़ा पीता शराब तू, हरि भजन को मुख मोड़ दिया.
पैसों के खातिर करता मिलावट. अरे देशावर महामारीचं संकट होतं, अनेक कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. अशा वातावरणामध्ये सुद्धा काही काही नालायकांनी 1200 रुपयाचं रेमडेसिवीर 50-50 हजारा लिखलं हो साहेब. काय करतात एवढ्या पैशाचं मला काही कळत नाही महाराज. जगातला किती जरी मोठा धनवान असला, अरे अंबानीच्या कुटुंबातला जरी कोणी मनुष्य मेला तर शेवटी त्याचा शेवटचा मुक्काम 3 पत्राच्या रूममध्ये, एवढं जरी कळलं तरी खूप झालं महाराज. तुम्ही 50,000 कोटीचं घर बांधा किंवा 100,000 कोटीचं बांधा, पण तुम्हाला घरामध्ये फुकतच नाही, तुम्हाला फुकता स्मशानामध्येच महाराज. मग एवढा पैसा कशासाठी कमवायचा? पैसा कमवू नये असं नाही, प्रत्येकाने पैसा कमवला पाहिजेत, पण लोकांचे जीव घेऊन पैसा कमवणं चुकीचं आहे हो महाराज. काही काही लोकांनी बॉडी दिली नाही हो, जोपर्यंत बिल भेटत नाही तोपर्यंत. अरे देशाला खायला भेटत नव्हतं, देशामध्ये उद्योगधंदे बंद होते, व्यवसाय बंद होते, व्यवहार बंद होते, ट्रान्सपोर्ट बंद होते, कीर्तन बंद होते, सप्ताह बंद होते. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या लोकांना 10-10, 5-5 लाख रुपये बिल आलंय, मेले हो लोक, रडत होते, हो आमची बॉडी द्या ना, बिल भरा. तोपर्यंत बॉडी सुद्धा दिली नाही. खरं सांगू का महाराज, हा देश एवढा चांगला आहे, हा महाराष्ट्र एवढा चांगला आहे की कोल्हापूर सांगलीला महापूर आला ना महाराज, तर या महाराष्ट्राने एवढं धान्य दिलं होतं त्या कोल्हापूर सांगलीवाल्यांना, तर धान्य सडलं होतं, कपडे सडले होते. प्रत्येक पक्षातल्या लोकांनी मदत केली, गोरगरिबांनी मदत केली. आम्ही सुद्धा आळंदीहून 7 पोते शेंगदाणे दिले होते सर, मीन सोपान महाराजांनी, ट्रकच्या ट्रक भरून धान्य केलं. मग अशा परिस्थितीमध्ये जर, म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, अशाही परिस्थितीमध्ये लोकांनी पैसाच कमवला. वाईट तर याचं वाटतं, पैशासाठी लक्ष्मीसाठी रात्रंदिवस झटणारे लोक आपण, आणि माणूस मेला की त्याच्या पत्रिकेवर लिहिलं जातंय अमुक टमुक यांचं निधन झालंय. काय झालंय? धनवान मेला असं नाही म्हणत लोक, काय म्हणतात? निधन झालंय. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, मायबाप काय सांगू तुम्हाला, जीवनाचा यथार्थ विचार नेमका केला पाहिजेत की आपण आलोय कुठून. तुकोबराय खूप गोड वर्णन करतात तो महाराज. हा बरवे झाले आजीवरी, आजीवरी बरवे झाले आजीवरी, बरवे झाले पाण्याची बॉटल कुठे? बरवे झाले हो नाही पडलो मृत्यूचे आहारी, आहारी नाही पडलो मृत्यूचे आहारी, नाही पडलो मृत्यूचे, नाही पडलो मृत्यूचे. हो वाचोनी आलो एथवरी, एथवरी वाचोनी आलो एथवरी, वाचोनी आलो उरले ते हरी तुम्हा समर्पण, हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी तुम्हा समर्पण. वाजवा. उरले ते हरी तुम्हा समर्पण. दिला या काळी अवकाश, अवकाश दिला या अवकाश, अवकाश रिगाया खाली अवकाश, अवकाश, अवकाश. नाही पडलो मृत्यूच्या आहारी, वाचलो येथवारी, उराले ते हारी तुम्हा समर्पण. बरवे झाले नाही पडलो मृत्यूच्या आहारी, उरले हे हरी तुम्हा समर्पण. बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो एथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता दिला या काळे अवकाश, तुम्हाला काय दिलेला आहे? वेळ दिलेला आहे देवानं. काय दिलेला आहे? वेळ.
आणि त्या वेळेमध्ये जर देवाचं भजन नाही केलं ना महाराज, मी तुम्हाला एक वाक्य सांगू का, ज्याच्यासाठी तुम्ही आलेले आहात ती गोष्ट जर जीवनामध्ये नाही केली तर माणसाला जीवनामध्ये पस्तावा होतो. मी तर याच्याही पुढे जाऊन सांगेल, गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजेत. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे. आपण जर लोकांना म्हणलं चला परमार्थ करू तो लोक एका वाक्यातच सांगतात, महाराज आता का वय आहे का आमचं परमार्थ करायचं. मग नेमकं तुम्ही परमार्थ करणार कधी, हा मोठा प्रश्न आहे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत शरीर चांगले तोपर्यंत परमार्थ करून घ्या. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जोपर्यंत तुमचं शरीर चांगलंय तोपर्यंत तुम्ही परमार्थ करून घ्या. पाय चांगले तोपर्यंत पंढरपूरची वारी करून घ्या. हात चांगले तोपर्यंत हस्तस्य भूषणम दानम. जोपर्यंत कंठ चांगलाय तोपर्यंत भगवंताचं चिंतन घ्या. डोळे तुम्ही घ्या रे सुख, तुम्ही ऐका रे कान, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. आणि एकदा का वेळ निघून गेली ना तर तुकोबरायचं प्रमाण खूप गोड आहे. ऐका, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी पधारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी पधारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबराय सांगतात, मी तुम्हाला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, आणि नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया जायच्या अगोदर माणसानं देवाचं चिंतन केलं पाहिजे. मी एक सांगू का महाराज तुम्हाला, माझे गुरुजी मला नेहमी एक वाक्य सांगतात, पुरुषोत्तम जीवनामध्ये किती जरी पाप केलं तर देव माफ करतो, कारण देवाचा स्वभाव माफ करणं आहे. महाराज रावणानं बायको पळवली होती प्रभू रामचंद्राची, तरी रावणाला मोक्ष दिलाय माझ्या देवानं. पुतणीनं विष पाजलं होतं तरी पुतणीला सायुज्यता मुक्ती दिली. तू आसन का दिकाचे माने, सायुज्य सौरसुधी दिला पुतणीची, विषयाची निस्ताना पाने मारू आली. शिशुपाळाने 108 शिव्या दिल्या होत्या तरी त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. पुढे जाऊन नाही का दादा, वाल्या कोळ्याने जेवढं पाप केलं तेवढं पाप नाही जमणार महाराज तुम्हाला आणि मला. त्यानं एवढे माणसं मारले होते की दगड उचलायचा माणूस मेला की राजनाथ टाकायचे, असे 7 राजनं भरले होते. किती राजनं भरले होते. मग एवढा पाप करून सुद्धा त्याला मोक्ष मिळालाय. पण गुरुजीचं वाक्य खूप सुंदर आहे. गुरुजी सांगतात, पुरुषोत्तम जीवनामध्ये किती जरी पाप केलं तर देव माफ करतो, पण आहे त्या वेळेमध्ये जर देवाचं चिंतन नाही केलं तर देव कधीच माफ करत नाही. महाराज देवानं तुम्हाला ही संधी दिलेली आहे. महाराज तुम्हाला काय दिलेली आहे, संधी दिलेली आहे. या संधीचं सोनं करा, नाही तर मग जीवनामध्ये पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजिती, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. मग एवढा गोड नरदे जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, तर मग इथं येऊन जीवनाचा सार विचार करा. तुकोबराय अभंगाच्या सारा सार विचार करा, उठा उठी बोला. सारा सार विचार करा, उठा उठी. सारा सार विचार करा, उठा उठी. बेस कमी करा. सार विचार करा, उठा उठी. नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने
सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. लक्ष देऊन कीर्तन ऐका. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की सार आणि आसार हे जीवनातले दोन विचार आहे. सार आणि आसार म्हणजे काय? चांगला आणि वाईट. चांगला आणि वाईट, सद आणि असद. सार काय आणि आसार काय? एका वाक्यात सांगतो तुम्हाला. देवाला सोडून जगातले जेवढे काही विचार आहे तेवढे सगळे आसारच आहे महाराज. देवाला सोडून जगातले जेवढे काही विचार आहे तेवढे सगळे आसारच आहे. मी तर याच्याही पुढे जाऊन एक शब्द बोलतो महाराज. देवाला सोडून आपलं गाणं असेल ते सुद्धा आसार आहे. देवाला सोडून आपलं वाजवणं असेल ते सुद्धा आसारच आहे. आणि देवाला सोडून तुमचं कीर्तन असेल ते सुद्धा आसार आहे महाराज. देवाला सोडून तुमचा परमार्थ जर असेल तो सुद्धा आसार आहे. देवाला सोडून तुमची वारी असेल ती सुद्धा आसारामध्येच आहे महाराज. देवासाठी जर करत असेल तर ते सार आहे. आणि देव सोडून जर दुसऱ्या गोष्टीसाठी करत असेल तर ते सगळं आसारामध्ये. फलाकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार. फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे फलकट तो संसार येथे सार भगवंत. साधू संतांनी संसाराला फलकट म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? फलकट आणि सार. जसं भैमुंगाची शेंग काढल्यानंतर आतला शेंगदाणा काढून घेतल्यानंतर जे टक्कर असतं त्याला काय म्हणतो आपण? टक्कर, फलकट. तसं भगवंत एक सार आहे आणि बाकी संसारातल्या सार 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 विठोबा नाम तुझे सत्य साच खरे नाम विठोबाचे. म्हणून माझी बसणाऱ्या मंडळीला विनंती आहे, लक्ष देऊन कीर्तन ऐका. जीवनामध्ये विचार करत असताना विचार करावं की आपण आलोय कुठून, आपल्याला करायचं काय, आपल्याला जायचं कुठे याचं प्रत्येकाने विचार करा. म्हणून तुकोबराय सांगतात सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. त्या भगवंताचं नाव कंठात धारण करा आणि हा विचार लवकर करा. कधी करणार आहे तुम्ही? वेळ अगदी थोडा आहे तुमच्याकडं. दिहुडा हो अरे 2 दिन का महिमान कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. कबीर महाराज देहुडाला सांगतात. देहुडा म्हणजे शरीर. दिहुडा हो अरे 2 दिन का महिमान कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. जसं कबीर महाराजांनी हिंदीत वर्णन केलं तसं साधू संतांनी मराठीत वर्णन केलंय. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धराच काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाएगा. अल्प आयुष्य मानव देह गणिले ते अर्धराच अल्पायुष्य मानव देव. अगदी थोडा विषय. बसणारे जेवढे काही माझे मायबाप कीर्तनासाठी आले त्यांनी तुमच्या जीवनाची वजाबाकी करा. 100 वर्षाचा आयुष्य तुम्हाला. किती वर्षाचं आहे? किती? 100 मधले 50 झोपीत गेले, खाली किती उरले? किती? 50. 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले, खाली किती उरले? किती? 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले, खाली किती राहिले? शिक्षण झालं, नोकऱ्याने, त्याच्यामुळे 5 वर्ष पोराचे पुरी पाण्यातच गेले. म्हणजे ही पसंत आहे,
पसंतच नाही, कोणतीही पसंत आहे पण कोणी देतच नाहीये. अख्ख्या महाराष्ट्रावर सगळ्यात मोठा दुष्काळ पडलाय तो महाराज. आता चांगले चांगले 25-25 अकरावाले घरी आहे, 2-2 अकरावाल्याचं तर कसं होईल तो. हो बापा, लटकते रे नारे बाई तुम लटकते रे नारे. सध्या वातावरण खूप खराब आहे. मग 15 वर्ष तुमच्याकडे शिल्लक आहे, त्या 15 मधले 3 वर्ष कोरोनात गेले, खाली किती उरले? आता त्या 12 वर्षात काय काय करणार आहे तुम्ही? हा माईक जर बाजारात घेण्यासाठी गेले तर या माईकची गॅरंटी आहे. हा बल्ब घेण्यासाठीचा या बल्बची गॅरंटी आहे. चांगली घडी घेण्यासाठीचा घडीची गॅरंटी वॅरंटी आहे. चांगला मोबाईल घेण्यासाठीचा तिची सुद्धा वॉरंटी आहे. पण जीवनामध्ये माणसाची गॅरंटीच नाही आहे. हे काळानं काळाची तोंडी, घातली लोणी याची उंडी, माशी पाख पाखरीत वयसरे. कावा जाईल काही सांगता येत नाही. क्षणभंगूर जीवन की कलिका अकल प्रातो को खिली ना खिली. मग एवढ्या कमी दिवसामध्ये सोपं साधन फक्त भगवंताचं चिंतन आहे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, देवाचं चिंतन करा. करा रे बापानो साधन हरीचे, 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 करा रे बापानो साधन हरीचे. जनी करणीचे करू नका, जनी करणीचे करू नका, येणे नो हे जन्मय माझी यातना, येणे नो हे जन्मय माझी यातना. जनी करणी करू नका, करू नका, येणे नो हे जन्मय माझी यातना. करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. तुमच्या आणि माझ्या मनात एक आपली मानसिकता तयार झालेली आहे. तुम्हाला असं वाटतं मी येतो कोणीच नाही. अजिबात तसं काही समजू नका. तुमच्या वाचून या जगात काही राहिलेलं नाहीये. लोकांचा असा गोड गैरसमज आहे. लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना तर आमच्या किनगावचा परमार्थच बंद होईल. मी म्हणत असतो तू उद्या मरून बघ. लोक काही बंद करत नाही. कोणा वाचून काय राहिलं महाराज? जे जुने लोक म्हणायचे महाराज ही इंदिरा गांधी गेली भारताचं कसं होईल? काहीच झालं नाही भारताचं. इंदिरा गेली तर सोनिया आलीच ना. भारत बंद थोडा पडला काही. तीही गेली तर मोदी साहेब आले, उद्या तेही गेले तर कोणीतरी येणार आहे. ज्याच्यात नित्य बदल होतो जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात. अरे तुम्ही आणि आम्ही लोक 2 वर्ष बिना देवाचे जगलो तर माणसाची अवकातच काय महाराज? मी तर एक सांगू का महाराज, आत्ता 1-1.5 महिन्यापूर्वी या देशातली गायिका लता मंगेशकर दिदी वारल्या, बरोबर आहे का नाही? भारतरत्न पुरस्कार होता तिला. कोणता रत्न पुरस्कार होता? भारतरत्न. 50,000 गाणे गायले होते तिनं. आपल्याला 5 चाली सोडल्या तर 6वी चाल येत नाही. 5 चाली सोडल्या तर 6वी चाल येत नाही. आपल्याला पुढं म्हणता येतं, कोणाच्या मागं म्हणता येत नाही. आपल्याला 2 अभंग सोडले, 3ऱ्या अभंगावर कीर्तन करता येत नाही. 50,000 गाणे ते बी वेगळ्या वेगळ्या रागात, वेगळ्या वेगळ्या चालीत, वेगळ्या वेगळ्या भाषेत गायले. भारतानं तिला भारतरत्न पुरस्कार दिलं. ती माय माऊली गेल्यानंतर फक्त या भारतीयांनी एकच दिवस तिचं स्टेटस ठेवलं, बस. दुसऱ्या दिवशी स्टेटस सुद्धा ठेवलं नाही. मग भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस 1 दिवस आहे. आपलं स्टेटस काय आहे? आपल्याला घरी बायको लवकर आंघोळीला पाणी टाकत नाही, स्टेटस आहे आपलं. आपल्याला लवकर चहा बी भेटत नाही टाईमावर, हे आपलं स्टेटस आहे. म्हणून तुमच्या वाचून काहीच राहत नाही. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, देवाचं चिंतन करा. आणि देवाचं चिंतन केल्यानंतर तुम्ही फक्त एकदा विश्वास ठेवा, त्याच्या चिंतनाने तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असतं ते निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. तयाच्या चिंतने निरशेल संकट. जय हो. तयाच्या चिंतने निरशेल संकट. तयाच्या चिंतने निरशेल संकट. तयाच्या चिंतने निरशेल संकट.
तयाच्या चिंतने निषेध संकट तयाच्या चिंतने निषेध संकट भगवंताचं चिंतन करून पहा, भगवंताच्यावर विश्वास ठेवा. तुका म्हणे भार घातली या वरी आणि होईल काय वारी. 3 मित्र अहमदपूरला 2 व्हीलरवर चालले होते. पल्सर गाडी होती. कोणती गाडी होती? पल्सर गाडी होती. आता रोड एवढा 1 नंबर झाला सिमेंटचा, त्याच्यामुळे 80-90च्या स्पीडनं ते चालले होते. समोरून एक ऊसाचा ट्रक येत होता. लक्ष देऊन कीर्तन ऐका. मग समोरासमोर त्यांची धडक झाली. काय झाली? समोरासमोर जर तिघांची धडक झाली तर मग 2 व्हीलरची ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानंतर लागलं कोणाला जास्त पाहिजे? पुढच्याला, मधल्याला का मागच्याला? हा माईक जर माझ्या अंगावर पडला तर माझ्या थोबाडाला लागल का पखवाजाच्या? आता प्रॅक्टिकली उदाहरण सांगितलं ना तुम्हाला. कोणाला लागल? मला जास्त लागल. मग समोरासमोर जर 2 व्हीलर धडकली तर लागल कोणाला जास्त? पुढच्याला. पण पुढच्याचं नशीब असतं, त्याला काहीच होत नाही. मागचं उडून शेतात पडतं, त्यालाही लागत नाही. आणि मधलं मेल्याशिवाय राहिलं नाही. मग इथं तुम्ही काय लावणार आहे? ज्याचं आलं ना सर, त्याला डॉक्टर असो का ऑक्सिजन असो, ज्याचं आलं त्याला जावंच लागणार आहे. मग तो महाराज असो का महाराजाचा बाप असो, मंत्री असो का मंत्र्याचा बाप असो, डॉक्टर असो का डॉक्टरचा बाप असो, जाणं हे खरं हे आहे. फक्त माझी बसणाऱ्या मंडळीला विनंती, कधीतरी देवावर माझ्या विश्वास ठेवा. कारण माणसावर माणसाने विश्वास ठेवला कोरोनाच्या काळामध्ये तर घरचे लोक सुद्धा मौतीला आले नाही. हा अनुभव आहे. माणसावर विश्वास ठेवणारे लोक, आपण घरचे लोक सुद्धा घरच्याच्या मौतीला गेले नाही. म्हणून तयाच्या चिंतने कोणाकोणाचं संकट निवारण केलं त्यांनी. महाभारतात खूप गोड उदाहरणे ऐका. शबरी अहिल्या गणिका नारी सबही तूने पार लगाई, अब हमारी बारी जी दूर करहो दुख मेरा. जन्म जन्म का मैं हूँ भटका, बेड़ा आज भवर में अटका, पार करो भंडारी जी दूर करहो दुख मेरा. अरे गजेंद्राचा उद्धार केलाय माझ्या देवाने, द्रौपदीची लाज राखली माझ्या देवाने, अहिल्याचा उद्धार केलाय माझ्या देवाने, आजामेळ्याचा उद्धार केलाय माझ्या देवाने, उद्धवाचा विदुर काकाचा उद्धार केलाय, शबरीचा उद्धार केलाय. तुमच्या आणि माझ्या जीवनाचा नक्कीच उद्धार करेल. फक्त तुम्ही देवाचं चिंतन करा. देवाच्या चिंतनाविना वेळ वाया नका घालू. महाराज सांगतात, हा हरिभजनाविन काळ घालवू नको रे, हरिभजनाविन काळ घालवू नको रे. दुरीच्या सापा भिवुनी बापा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा, मालवू नको रे, हरिभजनाविन काळ घालवू नको रे. देवाच्या चिंतनाविना आयुष्य वाया नका घालू. आणि एकदा का देवाच्या चिंतनाविना आयुष्य गेलं रे गेलं तर मग एक येऊनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. म्हणून आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेव सापडलाय ना तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये. मग महाराज सांगतात, नक्की त्या देवाचं चिंतन करा, त्याचं नाव कंठात धारण करा. आणि असं जर तुम्ही केलं तर तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू विठोबा रखुमाई. टाळी टाळी. जय जय रखुमाई. जय
करा. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाचे नेम अहर्णेशी. जास्त जगण्याची गरज नाहीये दादा तुम्हाला आणि मला. मी तर बसणाऱ्या मायबापांना विनंती करील, 100 वर्ष कोणी जगूच नका. थोडंच जगा, पण जीवन एवढं चांगलं जगा की जीवन जगण्याचं एक छोटंसं सूत्र आहे हो महाराज. मी तर नेहमीच सांगत असतो, आपण आज अहिल्याबाई होळकरांना एवढं मानतो, छत्रपती शिवाजी महाराजांना एवढं मानतो, भगतसिंगांना मानतो, संभाजी महाराजांना मानतो. हे त्यांच्या मूर्तीची पूजा नाही होत, त्यांनी केलेल्या कार्याची पूजा होत असते. माणसाची पूजा होणारच नाही या देशामध्ये. इथं फक्त तुमच्या कार्याची पूजा होते. म्हणून लक्ष देऊन ऐका. कार्य असं करा, कार्य असं करा की तुम्ही मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहिले पाहिजेत. आणि जिवंत राहण्यासाठी काम काय करा ऐका. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर. कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख समजत जा रे. पण आज जर आपण या महाराष्ट्राचा विचार करायला गेलो, या देशाचा विचार करायला गेलो, आज माणसं जेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी तेवढे स्वतःच्या दुःख नाहीये दादा. माणूस पडला याचं त्याला दुःख नाहीये, पण दुसरा निवडून आला कसा ही मोठी खाज आहे. अनेक वाक्य सांगू का महाराज. दुसऱ्याला मोठं मानण्यासाठी माणसाचं मनही तेवढंच मोठं लागतं. तुम्हाला दुसऱ्याला गोड बोलण्यासाठी काही साखर थोडी आणावं लागती, काही पैसे लागतात. एखाद्यानं 2 बोल चांगले वाजवले, नुसतं म्हणा दादा किती गोड वाजवतो, बस एवढंच म्हणा. याच्या पलीकडे काय म्हणायची गरज आहे. आणि खरं सांगू का महाराज, जोपर्यंत अंतकरणातला कुचकेपणा जात नाही ना, तुम्ही अशा उलटे ज्ञानेश्वरा वाचा, उलटे गाथे वाचा, उलटी वारी करत राहा, काही फायदा नाही जीवनामध्ये महाराज. कधीतरी आपल्या लोकांना कधीतरी सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत जा. अरे ज्ञानोबरायांनी त्या काळामध्ये समान नागरिक कायदा पास केलेला आहे. आता तुम्हाला वाटतं समान नागरिक कायदा पाहिजे. ज्ञानोबरायांनी 700 वर्षापूर्वी पहिला जातीवाद नष्ट करून पहिला समान नागरिक कायदा या महाराष्ट्रामध्ये आणला. तुम्ही म्हणसाल महाराज पुरावा, जर पंढरपूरला दर्शनाला गेले तर पहिलं दर्शन चोखोबरायचं घ्यावं लागतं. कोणाचं घ्यावं लागतं? महार समाजामध्ये जन्माला आलेले चोखोबराय, त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन पावत नाही. ही संप्रदायाची क्रांती आहे महाराज. ही संप्रदायाची काय आहे? नामदेवरायचं दर्शन, नंतर एका माय माऊलीचं दर्शन घ्यावं लागतं. तिचं नाव आहे कान्होपात्र, एका वेश्येची मुलगी. ती कोणाची मुलगी आहे? वेश्येची मुलगी. आणि अशा संप्रदायामध्ये वाटचाल करणारे लोक आपण सप्त्यात सुद्धा जातीवाद करायला लागलो. किती अवघड झालो महाराज. वाक्य सांगू का, तुम्ही बाहेर केलेलं पाप तुमचं इथं कमी होईल, पण इथं केलेलं पाप तुमच्या बापाकडून कुठंच निवारणार नाही. अन्नक्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेप भवती. साधू संतांना तुम्ही आम्ही जातीत आणून ठेवलंय महाराज, नाही तर साधू संतांसारखे व्यापक या विश्वाच्या पाठीवर कोणीच नाहीये. आपण ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, गोरोबा काका असतील. आजचा दिवस तसा खूप चांगला आहे. माझ्या गोरोबा काकाची पुण्यतिथी महाराज. आज काय आहे? गोरोबा काकाची पुण्यतिथी. एका कुंभार समाजामध्ये जन्माला आलेले माझे गोरोबा काका, पण क्रांती एवढी सुंदर केली की जगाचा मालक माझ्या गोरोबा काकाला मडके घडू लागत होता महाराज. ही संप्रदायाची ताकद आहे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, मायबाप जीवन जगत असताना थोडं चांगलं जीवन जगा. कधीतरी दुसऱ्याला चांगलं म्हणत जा. तुमच्याकडे फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे का नाही? मग फेसबुकवर तुम्ही दुसऱ्याच्या बड्डेला ज्या दिवशी माणसाला हॅपी बर्थडे टू यू, त्या दिवशी तुमच्या बड्डेला 100 कमेंट येतील. तशा कमेंट सुद्धा येत. कारण या जगाचा नेम आहे, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. म्हणून माझी विनंती, जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा. आणि हे सगळं काही करत असताना तुकोबरा काय गोड वर्णन करतात ऐका. तुका माने कोटी कुळीती पुनीत, तुका मने कोटी कुळीती पुनीत. तुका
थोडा विकोदे नाही आला. भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे विठोबाचे दयाच्या चिंतने निर्जल सदा दयाच्या दयाच्या चिंतने म्हणून परमार्थ करत असताना तुकोबराय सांगतात त्या भगवंताचं नाव कंठात धारण केलं तर तुमच्या कोटी कुळाचा उद्धार होईल. कोटी कुळ का म्हणे कोटी कुळी ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. परमार्थ भावनेनं करा. कशानं करा? भावनेनं करा. आज परमार्थात गर्दी खूप वाढली महाराज, पण दर्दी कमी झाली. राजकीय लोकांचे बॅनर कमी झाले. एवढे महाराज झाले हो. ॲटोला महाराज, एसटीला महाराज, चौकात चौकात फक्त वर्ष श्राद्धाचीच कीर्तन आहे. मी आपल्या चौकात आलो तर मला 150 बॅनर दिसले. मला वाटतं आपल्या चंद्रशेखर बाबांची कथा चालू इथं जवळ कुठंतरी. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार तिथं सुद्धा आहे. आपलं सुद्धा बॅनर आहे. असे प्रत्येक ठिकाणी बॅनर आहे. पण दिवसांदिवस परमार्थ वाढला, पण परमार्थाचा भाव कमी झाला ना महाराज. परवा दिवशी एका पुढाऱ्याने मला फोन केला, म्हणे महाराज माझा वाढदिवस आहे म्हणे, तुमचं कीर्तन ठेवायचं. म्हणलं काही हरकत नाही, तारीख सांगा ना. त्यानं तारीख सांगितली. मी रोजनिशी बघितल्यानंतर तारीख खाली दिसली. तर तो मला म्हणे महाराज जेवढं मानधन लागेल तेवढं मानधन घ्या, काळजी करू नका, पण माझी एक अट आहे. म्हणलं काय अट आहे तुमची? 2 तास फक्त तुम्ही माझंच वर्णन करायचं, दुसरं काहीच बोलायचं नाही. काय म्हणला तो? 2 तास फक्त तुम्ही माझंच वर्णन करायचं, दुसरं काही बोलायचंच नाही. मी फोन ठेवला. परत 1 तासाने त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं, मूर्खा, चारित्र्यहीन लोकांचं चरित्र कीर्तनातून नाही गायल्या जात, चारित्र्यवान लोकांचं चरित्र कीर्तनातून गायल्या जातं महाराज. कधी कधी तर काही लोकांचं वर्ष श्राद्ध करत असताना दादा एवढं वाईट वाटतं मला. देवदास दादा नाशिकला 2-4 दिवसापूर्वी एक तारीख घेतली. एकाचं वर्ष श्राद्ध होतं महाराज. आता त्याचं पोरगं फेटा बांधता बांधता आलं. म्हणलं मी काय करत होते रे तुझे वडील? ते सहजच मला बोललं म्हणे महाराज माझा बाप 1 नंबरचा बेवडा होता म्हणे आमच्या गावातला. आणि ते दारू पिऊन मेलंय. आणि मी त्याच्या पुण्यतिथी निमित्त अभंग घेतला. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मी माझ्या मनाला शिव्या देत होतो. म्हणलं पुरुषा काय वाईट दिवस आले रे तुझ्यावर. एका बेवड्याला सुद्धा 35,000साठी वैकुंठवाशी म्हणायला लागला, ना आलाय का, तुला लाज वाटते का? मी माझ्या मनालाच म्हणत होतो. पण तुकोबरायचा गाथा जर वाचला ना तर माझे तुकोबराय कधीच गाढवाला घोडं म्हणलेच नाही महाराज. तुकोबराय गाढवाला गाढवच म्हणत होते, घोड्याला घोडच म्हणत. तुकोबरायचं प्रमाण आहे. हा नाही भीड बार, हा नाही भीड बार, नाही बिडबार, नाही बिडबार, नाही भीड बार, भीड बार, नाही भीड बार, नाही बिडबार, नाही बिडबार. तुका मने साना तोर, 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 तुका मने साना तोर. हेची आमा करणे काम, हो हो हेची आमा करणे काम. तुका मने साना धर, 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 तुका मने साना धर. हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम. परमार्थ नावाची जी ही गोष्ट आहे ही भाव प्रधान आहे. म्हणून अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी, भाव बळे आकळे एरविना. अजून किती प्रमाण म्हणायचे? भावे गावे गीत शुद्ध करू. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयशती तदहम भक्ती प्रथमश्नामी प्रयतात्मनः. तुम्ही देवाला काही द्या, फक्त भावनेनं द्या. भाव का भूका हूं मैं बस, भाव ही एक सहार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है,
भाव बिन कुछ भी वो देवे मैं कभी लेता नहीं, भाव से एक फूल भी दे तो मुझे स्वीकार है, भाव का भूखा हूं मैं बस भाव ही एक सार है. म्हणून परमार्थ करत असताना परमार्थ भावनेनं करा. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे कोटी कोळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. एक वाक्य सांगू का महाराज? आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, परमार्थ भावनेनं करा. आणि पुण्यतिथीला कोणाच्या गेल्यानंतर हाही विचार करत जा की नक्की माझी पुण्यतिथी सुद्धा माझ्या घरच्यांनी एवढ्या थाटामाटा साजरी केली असेल. मी सांगू तुम्हाला, या हंडे कुटुंबियांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. आमच्या पांडुरंग बाबाचा उत्सव एवढ्या थाटामाटात केला. आमचे ज्ञानोबा दादा आहे, आमचे सोपान दादा आहे, आमचे विष्णुकांत दादा आहे आणि आमचे राजकुमार दादा आहे. खरं सांगू का, तुम्ही चारही भाऊ आहे. तुमचे वडील ज्या ठिकाणी असतील ना महाराज, त्या ठिकाणून ज्यावेळेस हा कार्यक्रम पाहत असेल, नियोजन वगैरे सगळं जर पाहत असेल ना, तर मी नारदाच्या गादीवर सांगतो, तुमच्या बापाच्या डोळ्याला सुद्धा धारा लागली असेल महाराज. तुमचा बाप बी म्हणत असेल, किती भाग्यवान बाप आहे मी की महाराज तालुक्याला लाजवलं एवढं सुंदर नियोजन माझ्या लेकरांनी केलं. तुमचा बाप तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल महाराज. आपण त्यांच्यासाठी दुसरं काय करू शकतो महाराज? पितृऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांच्या पित्यर्थ आपण फक्त अन्नदान करू शकतो. ही आपली भारत संस्कृती आहे महाराज. म्हणून माझी विनंती आहे, खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं आहे महाराज. एवढी धावपळ त्यांची, एवढे फोन, बाबा 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 बाबा, तारीख घेतल्यापासून फोनला दमच नाही. महाराज आपल्याला असं करायचं, महाराज आपल्याला तसं करायचं. खूप सुंदर नियोजन तुम्ही कुटुंबियांनी केलं. फक्त 4 गोष्टी माझ्या लिहून ठेवा. तुम्ही जगत असताना असं जगा की तुम्ही चालले की 4 लोक तुमच्यासोबत चालले पाहिजेत. तुम्ही बसले की 4 लोक तुमच्यासोबत बसले पाहिजेत. तुम्ही बोलले की 4 लोक तुमच्यासोबत बोलले पाहिजेत. आणि तुम्ही गेले हे लोकांना कळलं की आपोआप लोकांच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजेत. बस एवढंच जगा, जास्त जगूच नका. आणि या जगातलं चालतं बोलतं दैवत तुमचे मायबाप आहे महाराज. ज्या दिवशी जीवनातला बाप जाईल, ज्या दिवशी जीवनातली माय जाईल ना, त्या दिवशी मनुष्य पोरका होतो. भारताचे पंतप्रधान आमचे मोदी साहेब जगातील सगळ्यात फेमस मनुष्य येतो. 75% जगात त्या माणसाच्या नावाची पसंती आहे, बरोबर आहे का नाही? पण ज्यावेळेस गुजरातला आपल्या आईला भेटायला जातो ना, त्यावेळेस आई हे नाही विचारत, बाळा तुला किती मतदान पडलं आणि तू काय काम करतो. तिला काही घेणं देणं नसतं महाराज. त्या लेकराला जवळ घेऊन त्याच्या गालावून हात फिरून त्याला 2 घास खाऊ घालणारी या जगातली पहिली जात म्हणजे आपली माय आहे महाराज. तुम्ही अनुभव घ्या. संध्याकाळी 2-3 वाजता घरी जा. तुम्ही 3 वाजता घरी जा, दरवाजाला थाप टाका, ए दार उघड. बायको दार उघडतीन, दार उघडल्याबरोबर थै 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 करत म्हणते, लाज नाही वाटत का तुम्हाला? किती वाजले, कुठं गेले होते, काय करत होते? पण रात्री 3 वाजता जरी त्या बैठकीत तुमची आई बाजीवर झोपलेली असेल, तर रात्री 3 वाजता सुद्धा तिच्या मुखातला पहिला शब्द असतो, ए बाळू. अरे किती वाजले बाळा? 3 वाजले. कुठं होता एवढा वेळेस? बरं जाऊ दे, जेवलास का तू? हे म्हणणारी या जगातली पहिली जात जर कोण असेल तर ती फक्त आपली आई आहे महाराज. म्हणून 2 गोष्टी माझ्या लिहून ठेवा काळजावर. ज्याच्या गोठ्यात गाय आणि ज्याच्या घरात माय, त्याच्यासारखा भाग्यवान या जगात कोणीच नाहीये. पण गोठ्यात जर्सी गाय नाही, गावरान गाय. गोठ्यात जर्सी गाय नाही, गावरान गाय. आणि घरात फक्त स्वतःची माया. नाही तर काही सासू मायला घरी आणून तिला माय म्हणतात, जमणारच नाही. स्वतःची माय वृद्धाश्रममध्ये सासूला घरी घेऊन येतो. सासू ही माय होऊच शकत नाही. माय ती मायच, आणि सासू ती सासूच, मावशी ती मावशीच, आणि बहीण ती बहीणच महाराज. काही लोक म्हणतात माय मरो मावशी जगो. कसं जमल? जिनं 9 महिने 9 दिवस पोटामध्ये कळ सोसली, ती माय माऊलीची जागा या जगातली कोणतीच बाई घेऊ शकत नाही. ती आई म्हणजे आईच. आणि 2 गोष्टी लिहून ठेवा काळजावर माझ्या. परमार्थ करत असताना माणसाने पाप करायला भ्या, आणि संसार करत असताना माणसाला बापाला भ्या. जीवनामध्ये दुसरं काहीच करायची गरज नाही. सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांची मुलाखत घेतली होती. कसं वाटतंय तुम्हाला? काय तुमचं मनोगत आहे? सचिन तेंडुलकर सांगतात, आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा व्यक्ती आहे. माझ्यासारखा क्रिकेटर याच्या अगोदरही जन्माला आला नाही, माझ्यासारखा क्रिकेटर याच्या नंतरही जन्माला आला नाही. भारतरत्न पुरस्कार दिलाय देशाने, मास्टर म्हणून माझी ओळख आहे. पण हे सगळं सुख पाहण्यासाठी
माझे वडील रमेश तेंडुलकर जिवंत असते तर मला अजून बरं वाटलं असतं महाराज. म्हणून माझी बसणाऱ्या मंडळीला विनंती आहे, बाकी नाही काही करता आलं तरी चालेल, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. मी दररोज सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाच आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. अग तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून बसणाऱ्या मायबापाला माझी विनंती, बाबा बाकी नाही काही तुम्हाला जमलं तरी चालेल, पण प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा, याच्यापेक्षा दुसरा परमार्थच नाहीये. म्हणून या हंडे कुटुंबियांनी खूप गोड नियोजन केलं. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला आहे. खरं सांगू का महाराज, मी या परिसरामध्ये भरपूर वर्ष श्राद्ध केले बरं. महिन्यातून 10 दिवस मी या परिसरात असतोच महाराज. अहमदपूर, किनगाव, परळी हे आमचे मतदारसंघाचे. इकडं उभं जरी राहिलं तरी 30,000 मतदान पडेल सर आम्हाला. एवढे लोक प्रेमाचे, कुटुंबातले लोक इकडं खूप आमचं प्रेम करणारे लोक आहे, लक्ष देऊन ऐका. पण एवढं सुंदर वर्ष श्राद्ध, एवढं टॉपटिपपणा, एवढं गोड नियोजन मला वाटतं माझ्या जीवनातलं पहिलंच आहे महाराज, खरं सांगतो. म्हणून हंडे कुटुंबियांना द्यावे तेवढे धन्यवाद. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. बसणाऱ्या द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच परिसरातील गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेव. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, आमचे देवीदास दादा आहे, दोन्ही गायक वादक सगळेच महाराज. तू माईक सिस्टीम खूप सुंदर लावली, त्याच्यासाठी एकदा टाळी वाजवा बरं सर्वांनी. वा 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 वा. म्हणजे हॉलमध्ये माईक लावणं म्हणजे वाईठुळीत दिवा लावण्यासारखं आहे. मस्त आहे, चांगलं आहे. अभ्यास कर, याच्यापेक्षा अजून भारी लागेल. खूप सुंदर आहे ते. थोडं जजमेंट, थोडं लक्ष दिलं की सगळं क्लिअर होतं. म्हणून सर्वांच्या चरणी मी माझा माता, एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. यूट्यूबच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम चालू आहे. आमचे जिव्हाळा चॅनलचे मालक, त्यांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आणि एक तुम्हाला सुंदर पर्वणी आहे, हिप्परगा, काजळे हिप्परगा या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन चालू आहे. सुंदर कार्यक्रम आहे. मला वाटतं माझंही कीर्तन 1 तारखेला तिथं संध्याकाळी 8 ते 10 आहे. ज्यांना ज्यांना शक्य झालं, शक्य म्हणण्यापेक्षा घ्या, वाहती गंगा हात धुवून घ्यायचं. खूप सुंदर नियोजन केलेलं आहे. सर्वच मंडळी, महाराष्ट्रातील नामांकित वादक आहे, महाराष्ट्रातील नामांकित गायक आहे, सुंदर गोड नियोजन आहे. आज सुद्धा मला वाटतं आमच्या ज्ञानेश्वर दादा पठाडे यांचं कीर्तन आहे. इंदुरीकर महाराज आहे, खूप खूप नामांकित कीर्तनकार आहे. 1 तारखेला माझं सुद्धा कीर्तन आहे. ज्यांना शक्य झालं त्या दिवशी प्रत्येकाने या. जाता जाता पुन्हा